तर आज आपण काय बघणार आहे, एक प्रोग्रामेबल गाडी कशी असते. प्रोग्रामेबल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रोग्राम काय असतात, संगणकाची भाषा असते, बरोबर. आता आपल्याला ही गाडी स्वयंचलित करायची आहे, म्हणजे हिची चालली पाहिजे, आपल्याला काहीच करायचं नाहीये. तर आपण असं काही करू शकतो का, आपण आधीच या गाडीला सांगणार मग ती गाडी तशी चालणार. तर त्याच्यासाठी आपण ही कार बनवली आहे. या कारला बोलतात प्रोग्रामेबल कार, स्वयंचलित गाडी. काय म्हणायचं याला, स्वयंचलित गाडी. ठीक आहे. तर आता ही जी स्वयंचलित गाडी आहे याच्यावरती तुम्हाला कुठे संगणक दिसतोय का, पूर्ण नाही, कारण पूर्ण संगणकाची गरज आहे का याच्यावरती, नाही. मग हा लक्षात कुठे ठेवणार, जर याच्याकडे संगणक नाहीये तरी सुद्धा याने काहीतरी लक्षात ठेवलं पाहिजे ना, आपल्याला कुठे जायचंय, कसं जायचंय. ठीक आहे. तर त्याच्यासाठी याच्यावरती असतात या बारीक बारीक चिप्स, याला बोलतो आपण कम्प्यूट मॉड्यूल. काय बोलतो याला, कम्प्यूट मॉड्यूल. हे जे कम्प्यूट मॉड्यूल्स काय असतात, हे एक मेंदू सारखेच आहेत, हे लक्षात ठेवायचं काम करतात. काय करतात, हे लक्षात ठेवायचं काम करतात. आता हे जे मॉड्यूल्स आहेत हे काय लक्षात ठेवतात का, आपण यांना काय सांगतो, यासाठी आपल्याकडे प्रोग्रामसाठी ही बटणं लावलेली आहेत आपण वरती. ठीक आहे. आता ही जी गाडी आहे या गाडीला आपण हवं तसं हव्या त्या दिशेने चालवू शकतो. कसं चालवता येतं, तर हे बटन आपण ऑन करतो बटन कोडिंग वरती. ठीक आहे, समजलं. सगळ्यात पहिलं काय करायचं, बटन कोडिंग वरती न्यायचं. बटन कोडिंग वरती गेल्यावरती काय होईल, समजा आधी याच्यामध्ये काही प्रोग्राम आहे तो आपल्याला इथे डिलीट करायचा आहे. इथे लाल लाईट लागली म्हणजे जे काय आतमध्ये होतं ते सगळं डिलीट झालं. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला प्रोग्राम चालू करायचा आहे. आता समजा तुम्हाला एकदा पुढे जायचंय, एकदा डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने वळायचंय. तर काय करायचं, आपण पहिलं पुढच्या बाजूचं बटन दाबलं, नंतर उजव्या बाजूचं बटन दाबलं. मग आता गाडीच्या मेंदूमध्ये स्टोअर झालं का एकदा आपल्याला कुठे जायचंय, पुढे जायचंय, एकदा कुठे जायचंय, उजव्या बाजूला. मग जेव्हा तुम्ही गो बटन दाबशाल त्यावेळेस गाडी एकदा पुढे जाईल, नंतर एकदा उजवीकडे वळली. सेम तसंच आता हा प्रोग्राम जर आपल्याला परत एकदा डिलीट करायचा आहे, तुम्हाला नवीन कोणत्या तरी जागी जायचं असेल, तर परत आपण काय करणार, एक डिलीटचं बटन दाबणार. डिलीट बटन दाबल्यावर काय झालं, लाल लाईट लागली. नंतर आपल्याला जसा पाहिजे तसा, फॉर एक्झाम्पल आता आपण दोनदा पुढे गेलो किंवा तीनदा पुढे गेलो आणि मग एकदा उजवीकडे वळलो आणि परत दोन वेळा पुढे गेलो आणि परत एकदा उजवीकडे वळलो. ठीक आहे. हा प्रोग्राम आता याच्यामध्ये सेव्ह झाला. तर आपल्याला परत काय करायचंय, फक्त गो बटन दाबायचं. म्हणजे ही किती वेळा पुढे जाणार, तीनदा आपण पुढचं बटन दाबलं त्यामुळे 3 वेळा पुढे गेली. त्यानंतर एकदा उजवीकडे वळाली, आता 2 वेळा परत उजवीकडे पुढे चालली आहे, त्यानंतर परत एकदा उजवीकडे वळाली. ठीक आहे. आता आपल्याला याला रिमोटने कंट्रोल करायची गरज पडली का, तुम्ही रिमोटच्या ज्या गाड्या चालवता त्याला तुम्हाला कंटिन्यू बटन दाबून धरावं लागतं, याला गरज पडली का, नाही. मग याने काय केलं, एकदा बटन दाबलं, एकदा बटन दाबल्यावर याने याच्या डोक्यामध्ये स्टोअर केलं. ठीक आहे. मग डोक्यामध्ये स्टोअर करण्यासाठी आता रोबोटचं डोकं काय होतं, रोबोटचा मेंदू काय होता, संगणक होता. याच्यावर आपण संगणक लावू शकतो का मोठा कुठे, नाही. मग संगणकाच्या ऐवजी काय केलं, आपण संगणकाचं एक छोटंसं मॉड्यूल लावलं, याला आपण बोलतो कम्प्यूट मॉड्यूल. काय म्हणायचं याला, कम्प्यूट मॉड्यूल. हा काय आहे, हा फक्त एक मेंदू आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं कोणता पण एखादा रोबोट असू द्या, त्या रोबोटचा मेंदू काय असतो, त्याचा संगणक. मग आता मेंदू झाला संगणक, चालण्यासाठी काय लागतं, रोबोटमध्ये मी काय सांगितलं होतं, हालचाल करण्यासाठी सगळ्यात महत्वाची कोण, मोटर्स. मग इथे 1 आणि 2 काय लावलेले आहेत आपण, मोटर्स लावलेले आहेत. मग या मोटर काय करतात, याला चालवायचं काम करतात. म्हणजे विचार कोण करतो, संगणक करतो, आणि संगणक कुणाला सांगतो, मोटर्सला सांगतो. म्हणजे हा सुद्धा एक टाईपचा रोबोटच झाला. समजलं. मग आता प्रोग्रामेबल गाडी चालते कशी, कळाली सगळ्यांना. मग याचा उपयोग काय असतो, जेव्हा आपण भविष्यामध्ये आपल्याला अशा गाड्या बनवायच्या ज्याच्यामध्ये ड्रायव्हरच नकोय आपल्याला. मग जर ड्रायव्हर नको असेल, आपण एकदा आधीच रस्ता सांगून ठेवायचा गाडीला. जसं आपण या गाडीला सांगितलं, हिला एक रस्ता दिला होता आपण, 3 वेळा पुढे जा, एकदा उजवीकडे वळ, पुढे जा, परत उजवीकडे वळ. मग आपल्याला परत याला काही सांगायची गरज पडली का, नाही. त्याचं तो चालत राहील. आता तुम्ही किती पण वेळा तो प्रोग्राम चालवू शकता. एकदा तुम्ही त्या गाडीला रस्ता दिला, ती गाडी कंटिन्युअसली ऑटोमॅटिकली चालू राहणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काही करायची गरज पडते का, नाही. मग ही स्वयंचलित कार आहे, याला काय बोललं जातं, स्वयंचलित कार. राहील लक्षात आता सगळ्यांच्या, ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक स्वयंचलित म्हणजे संगणकावरती चालणाऱ्या गाडीचा अभ्यास केला. तर आज आपण काय बघतोय का, बॅटरी म्हणजेच इलेक्ट्रिसिटी किंवा विजेचा वापर करून आणि मोटर्सचा वापर करून नक्की गाडी किंवा एखादी चालणारं काही पण असेल, फॉर एक्झाम्पल गाडी झाली, ट्रॅक्टर झाली, असे कोणते पण यंत्र आहे ज्यांना प्रवास करायचं, ते प्रवास करणारे यंत्र नक्की काम कसे करतात. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला, आपण इथून पुढे बघतो आता जे काय आपलं गाड्यांचं भविष्य आहे ते सगळं इलेक्ट्रॉनिक आहे.
आपल्या गावामध्ये आपल्याला सगळ्या बऱ्यापैकी आता इलेक्ट्रिक गाड्या दिसतात, बरोबर. मग त्या गाड्या नक्की चालतात कशा हे आपल्याला कळायला पाहिजे. तर इलेक्ट्रिक गाडी चालते कशी, इलेक्ट्रिक गाडी चालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, एक मोटर. ही काय आहे, एक मोटर. मोटर काय आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, संगणकाला जर एखादी गोष्ट करवून घ्यायची आहे कुणाकडून तरी, तर ती कशा मार्फत करून घेतो, तो मोटरच्या मार्फत, बरोबर. मग आता समजा तुम्हाला गाडी म्हणून किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागे जाण्यासाठी एक वाहन पाहिजे, तर आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते मोटर. आता ही मोटर काय आहे, याला 2 टर्मिनल असतात किंवा 2 पोल असतात. कोणते कोणते, धन आणि ऋण, धन आणि ऋण. राहील लक्षात. आता जेव्हा आपल्याकडे लाईट येते किंवा विद्युतधारा येते, त्या विद्युतधारेमध्ये सुद्धा 2 पोल असतात किंवा 2 टर्मिनल असतात, धन आणि ऋण. मग ते जे विजेचे धन आणि ऋण टर्मिनल आहेत, हे धन आणि ऋण टर्मिनल आपण जेव्हा मोटरला देतो तेव्हा मोटरमध्ये वीज व्हायला लागते आणि मोटर फिरायला सुरुवात करते, बरोबर. तर आपण याच्यामध्ये बघू शकतो सेल टाकलेले आहेत आपण. सेल टाकलेत म्हणजेच काय, आपण याला लाईट देतोय, बॅटरी दिली आहे म्हणजे, बरोबर. मग जेव्हा आता आपण याला लाईट देऊ तेव्हा हा काय करेल, याचे टर्मिनल, याच्या वायर आणि याच्या वायर इथे आपण टर्मिनलने जोडून घेतल्यात बघा. हे बटन आहे, मोटरच्या वायर आणि बॅटरीच्या वायर जोडल्या आपण एकत्र. मग आता जेव्हा या वायर आपण एकत्र जोडू तेव्हा काय होईल, याचं धन ऋण टर्मिनल आणि याचं धन ऋण टर्मिनल मोटरचं, मोटर आणि बॅटरी एकत्र झाली, बरोबर. मग आता एकत्र झाली तर या बटनाने आपण सध्या त्याला बंद करून ठेवलेलं आहे. जेव्हा याला आपण चालू करू तेव्हा ही ऑटोमॅटिकली चालायला लागली आहे, बरोबर. याचा अर्थ काय आहे, मोटरला ज्या वेळेस तुम्ही विद्युत सप्लाय देता किंवा पॉवर सप्लाय देता त्यावेळेस काय होते, ती ऑटोमॅटिकली फिरायला सुरुवात करते. म्हणजे जेव्हा आपण हे बटन चालू करतो तेव्हा मोटर ह्या चाकांना फिरवते. मग जसं तुम्ही एखाद्या मोटरला पॉवर सप्लाय देता तशी तशी ती आपल्याला पुढे पुढे घेऊन जाते. मग इलेक्ट्रिक गाड्या किंवा विद्युत गाड्यांमध्ये सुद्धा हेच मेकॅनिझम वापरलं जातं. काय असतं, गाड्यांना बॅटरी असतात, त्या बॅटरी कशाला फिरवतात, मोटरला फिरवतात आणि गाडी पुढे जाते. हेच आपल्याला इथे बघायला भेटतं. जसं आपण मोटर फिरेल गाडी आपोआप पुढे जाते, बरोबर. तर त्याचंच आपण हे एक ॲप्लिकेशन बनवलंय क्लिनिंग कार म्हणून. क्लिनिंग करते म्हणजेच काय करते, आपण पुढे हा स्पंज लावलेला आहे जो फरशी पुसण्यासाठी किंवा अजून झाडून वगैरे घेण्यासाठी असे वेगवेगळे आपण काम लावू शकतो. इथे समजा इथे आपण झाडू लावला आणि ही गाडी सोडून दिली तर ही सगळे झाडून घेत घेत पुढे जाईल, बरोबर. अशाच वेगवेगळ्या गाड्या आपण फक्त मोटर आणि बॅटरीचा वापर करून बनवू शकतो. तर भविष्यामध्ये काय होईल, आता जसं आपण ह्या गाडीमध्ये पाहिलं होतं का, याला एकदा आपण सांगितलं स्वयंचलित केलं तर ही स्वयंचलित चालू राहते. तसेच या गाडीचे आणि या गाडीचे म्हणजे आपण एकत्र करून कॉम्बिनेशन करून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स करू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे नवीन नवीन गाड्या अजून तयार करू शकतो. म्हणजे याच गाडीला आपण स्वयंचलित करू तर आपलं जे पूर्ण भविष्य आहे आता इथून पुढं गाड्यांचं, ते सगळं यामध्येच आहे. आपल्याला विद्युतीकरण सुद्धा करायचं आहे सगळ्या गाड्यांचं. म्हणजे गाड्या इलेक्ट्रिकल पॉवरवरती चालतील आणि त्यांना स्वयंचलित सुद्धा करायचं आहे. म्हणजे याच गाडीला आपण जर एक संगणक लावला तर ही सुद्धा स्वयंचलित होऊन जाईल, बरोबर. असंच मग आपल्याला हळूहळू स्वयंचलित म्हणजेच यालाच आपण AI म्हणून एक टर्म आहे, AI नाव ऐकलेलं आहे सगळ्यांनी. तर AI काय असतं, स्वयंचलित कसं करायचं गोष्टींना, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स करते काय, माणसांचं काम कसं कमी करता येईल, जेवढं माणसाला कमीत कमी काम करावं लागेल तेवढं AI प्रयत्न करत असतो. मग या गाडीमध्ये जसं आपण संगणक वापरून AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं तसंच आपण या गाड्यांमध्ये सुद्धा वापरू शकतो आणि हळूहळू नवीन नवीन प्रकारचे वेगवेगळे शोध तुम्ही लावू शकता यामधून, ठीक आहे.